3, 4. कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज अंकित अँड अंकिताज क्लब. सो आज आहे संडे आणि आज आलेली आहे ऑर्डर चिकन लपेटासाठी. ही खूप युनिक डिश आहे आणि ही ऑर्डर आज मी जी घेते आज ऑर्डर ती सेकंड टाईम घेते आणि खूप डिमांड आला आहे ह्यासाठी. आणि म्हणजे ज्या कस्टमरनी ऑर्डर केलं होतं त्यांचेच कोण रिलेटिव्ज आहेत त्यांनी ऑर्डर केलेली आहे ही. तर कारण की ते असतं ना की कुणाला एक डिश आवडली आणि त्यांच्या कुणी रिलेटिव्हनी टेस्ट केली तर ती त्यांना आवडते, तर त्यांनी ही ऑर्डर केलेली आहे आमच्या इकडे. खूप युनिक आहे रेसिपी. त्यासाठी काय काय साहित्य लागतं सगळं मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ आजचाच बघा आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअरही करा आणि नक्की कळवा कसा आहे हा व्हिडिओ आजचा. ओके चलो, सो स्टे ट्यून. चला, अंकित पण आता आलेला आहे सगळं सामान घेऊन हातात. हो, चिकन, लसूण, टमाटे. आणि हे कोण आलं त्याच्या मागे? अरे वा वा वा, कोण आहे? अनु फ्रेंड आहे तुझी? वाव, हात धुवायचे हा बाबू त्याच्यानंतर. फ्रेंड आहे ना, मस्त. हाय कर, हाय करते ती, हाय करते ती. काय बोलते तू? कुणाला? तू काय खाते? काय खातेस? तर आम्हाला एक गिफ्टमध्ये भेटलेलं आहे, ॲनिव्हर्सरी गिफ्टमध्ये. तर आज ह्याच्यामध्ये मी चिकन लपेटा बनवणार आहे. मस्त एकदम भांडं एकदम नवीनच काढलेलं आहे. तर फ्रेंड्स, इथे मी चिकन चांगलं फ्रेशली धुवून घेतलं. मस्त एकदम अर्धा किलो चिकन होतं आणि त्याच्यामध्ये मी जे बडीसोफ आणि जिऱ्याचं जे आहे चांगलं रोस्ट करून ते त्याचं पावडर करून त्याच्यामध्ये मॅरिनेशनमध्ये टाकलं. दही, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि कोथिंबीर त्याची ही चांगली पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकली. हळद, मिरची पावडर ही चांगली एकत्र करून मॅरिनेट करून 30 मिनिट्ससाठी ठेवलं. त्याच्यानंतर मग मी कांदा लाल करायला घेतला. मस्तपैकी कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत मी चांगला परतला तो. आणि त्याच्यामध्ये मी टमाटे मग टाकले. टमाटे मी जास्त घेतले, जरा 4 टमाटे घेतले, कारण की थिकनेसही चांगला येतो आणि ग्रेव्हीही चांगली होते आणि टेस्टही चांगला लागतो त्याच्यानंतर. आणि थोडं हळद, मिरची पावडर मी परत थोडंसं टाकलं. थोडंसं स्पायसी करायचं होतं कारण की कस्टमरची रिक्वायरमेंट होती, थोडंसं स्पायसी करायचं होतं. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं स्पायसीनेस ॲड केली आणि आमचा घरगुती मसाला जो आहे तोही ॲड केला. आणि आता खूप चांगला रिक्वायरमेंट आहे घरगुती मसाल्यांसाठी. तर तुम्हीही नक्की ऑर्डर करा ह्याच्यासाठी. जेही आम्ही बनवतो ते आम्ही घरगुती मसाल्यातच बनवतो. आणि थोडंसं चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकलं. मग जे मॅरिनेटेड चिकन होतं ते मिक्स केलं, एकजीव केलं मी आणि मस्त फ्लेवर येतो त्याच्याने. बघू शकता तुम्ही, एकदम टेस्टी, एकदम म्हणजे लहान मुलांना तर खूपच आवडतं हे जे आहे ते. एकदम एकत्र करून मिक्स केलं ते मी. ह्याच्यामध्ये बिलकुल पण थोडंही पाणी ना मिक्स करता त्याला चांगलं शिजू द्या. तर फ्रेंड्स, फायनली हे माझं जे चिकन लपेटा रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि एकदम थिक ग्रेव्ही झाली आहे त्याची आणि खूपच टेस्टी झालेलं होतं. कारण थोडंसं आम्हीही टेस्ट केलं.
तर आज आम्ही बनवलं होतं चिकन लपेटा. ही एक नवीन डिश आहे आमच्यासाठी आणि ऑर्डर पण होती त्याची. तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघा, अंकिताज क्लब. आम्ही लवकरच अपलोड करू तो व्हिडिओ आणि कमेंट्सही करा. काय आमचे मिस्टेक्स असतील तर ते बी सांगा तुम्ही आम्हाला. आणि ह्या दोघींनीसुद्धा ट्राय केले. कशी वाटली तुम्हाला? खूप मस्त होतं. अन्नू कशी वाटली? आवडली तुला? हां. आणि मस्त. त्याच्याबरोबर आम्ही तंदुरी रोटी बनवलेले घरी, ते आम्ही खाल्ले थोडे. तर सांगा कसं आहे ते व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि आम्ही ऑर्डर्स पण घेतो. आम्ही 30 किलोमीटर्सपर्यंत ऑर्डर्स डिलिव्हरी करतो, बी फास्ट किंवा बोर्झो त्याच्या थ्रू. तर तुम्ही ऑर्डर करू शकतात. आम्ही आमचा नंबर देऊच डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या स्क्रीनवरती आमचा नंबर असणार. तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि मी तर बोलतो करा ऑर्डर, कधीतरी आमची पण टेस्ट बघा. बरं ठीक आहे. चला. बाय. बाय बाय.